राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनल KP द इन्फ्लुएन्सर. आजचा हा आपला चौथा दिवस. पाचवा दिवस आहे. चौथा आहे रे. पाचवा दिवस या का नाही. आपण काल आपण ट्रेझर हंट झाला आपला आणि त्याचबरोबर कॅरम पण झाला. आज आपली अंताक्षरी होणार आहे. अंताक्षरी मित्रांनो, आज डायरेक्ट अंताक्षरी मध्ये फुल ट्विस्ट आहे आणि ते ट्विस्ट पुरं आपण बघणार आहोत. आणि त्या तिकडं नरेंद्र भाऊ पडवळ यांचं पुरं नियोजन त्या ठिकाणी चाललंय. आता काल जे ट्रेजर हंटमध्ये होते ना, काल जे लोक ट्रेजर हंटमध्ये होते ना, त्यांना आज पार्टिसिपेट नाही भेटणार. आज तुला पार्टिसिपेट नाही भेटणार. उदाहरणार्थ मी माझा काल रोल नंबर आला होता 85, तर मला आज काही सहभाग घेता येणार नाही. आज आपण घेऊ शकतो. गाणं आपण घेऊ ना. गाणे उद्याच्या BGMI ची प्रॅक्टिस चालू आहे काय? प्रॅक्टिस नाही रे. काय बरोबर आहे अरे उद्या BGMI ची प्रॅक्टिस करतोय. हा, प्रॅक्टिस करतोय तो तरी. तू रे मी का नाही इंस्टाग्राम पाहतोय का? BGMI चा तिसरा प्लेअर, तो पण डिबेट. जय श्रीराम मित्रांनो, तुमचं डे 5च्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आमच्या गणपतीचा डे 3 आहे. आज सकाळपासून इतकी भन्नाट मजा आलेली आहे. आता यानंतर आमचं कॅरमची स्पर्धा आहेत. टेनिस आमच्या सूरज भाऊनेच कॅरमची स्पर्धा आणि ते आम्ही दोघं स्पोर्ट डिपार्टमेंटमध्ये आहे आणि कॅरम आणि चेस आज राहिलेले होणार आहे. हा. काल एक राऊंड झाला होता, हा. आज फायनल राऊंड आहे. आली का नाही? आली ना. हारले होते का जिंकले होते तुम्ही? हारले का? काल जिंकले ना, बस झालं. मग काय मॅडम, कार्यक्रम कशी जात आहे? मस्त मस्त जात आहे ना. थर्ड आलो आज. थर्ड आले का? कार्यक्रम कसा केलाय ज्युनियर्सने? आमच्यापेक्षा जास्त भारी झाला. थर्ड आहे तर आम्ही सेकंड होतो. हा का? टेस्टची या ठिकाणी फायनल चालली आहे आणि फायनलिस्ट तब्बल 5 फायनलिस्ट. टेबल फक्त 4 जणांचा आहे, पण मग 5 जण खेळताय. सरांनी ही कवडी, तुम्ही जर ही कवडी जर आणली, तुम्हाला लगेच चहा. किटलीभर चहा. कुठे ती म्हणलो तो काळी कवडी. तुम्ही ती काढली, किटलीभर चहा कॅन्सल झाला तुमचा. म्हणजे तू किती काढले दाखव. बाबा एकच गेम जवळपास अर्धा तास झाला गेम चालू आहे. ती रोहित आहेर आणि तेजस्विनी मध्ये. रोहित अक्षरशः आज पाहिना स्वतःच्या ब्लॉग मध्ये पाहिना रोहित. डरे ना, काही समजू राहिलं का? काहीच नाही. मयुरी तुला का चेस समजू राहिला काही? यशाला सगळं समजू राहिलं, पण यशा पडद्या माणसं खिलाडी आहे. रोहितला सांगू राहिला. हा, अतिशय तुमची रंजक मॅच झाली. स्नेहाची तुझी, तुला कॉंग्रॅच्युलेशन जिंकल्याबद्दल. काय नेमकं काय सांगाल गेम बद्दल? थोडा तू इमोशन काय म्हणते त्याला, कॉन्फिडन्स लो झाला होता तुझा? सुरुवातीला हरवलंच होतं, पण ब्लंडर केला आणि त्याच्यामुळे मी जिंकून गेलो. रोहित आणि तेजस्विनी बसतेमध्ये लढत झाली आणि त्याच्यामध्ये रोहित आयर जिंकला. रोहित आयर तुझं सांग, थोडं मनोगत सांग ना लवकर काहीतरी. कसा होता गेम? काय होता गेम तसा सोपा होता, पण अवघड पण होता. सोपा पण होता ना अवघड पण होता? म्हणजे काय खेळत काय होता तू? सुरुवातीला सोपा होता, नंतर अवघड होता. कसं काय वाटलं खेळून? डोक्याचं दही झालं काय? होतं दही, आता डोकं झालं. आता सेमीफायनलला गेला का? बर, फायनलला स्वरूप सोबत मॅच मध्ये. बेस्ट ऑफ लक. गरज माझीच लागणार आहे. ओ बाबा. मित्रांनो, हा जो समोर गणेश तुम्हाला दिसतोय, इतका नजर लावून हा चेस गेम पाहतोय. खरं तर त्याला चेस मधलं काहीही समजत नाही. तरी पण 2-3 म्हणजे एक जिंकली गणेश काय पाहताय? समजताय काय? काय समजतंय? गोटे उडवायचे त्याच्यात गोट्या नाही. टेबल क्रमांक 1 वरती अत्यंत फॉर्म मध्ये कीर्ती गुंडे मॅडम ही नुकतीच राणी काढलेली आहे. इतके मॅडम सगळ्यात जास्त पॉईंट असल्या कारणाने टेबल नंबर 1 वरती सेमीफायनल 3 वरती फायनल मॅचची सुरुवात झालेली आहे.
हा सध्या कल्पेश बाहेर गेलेला आहे, त्याच्यावरचा ब्लॉग बाकी आहे, थोडा कंप्लीट करून घेतोय आपण. 11 मिनटं टाईम बाकी आहे आणि मध्ये कॉईन्स बाकी आहे, तुम्ही पाहू शकता. आणि सेमी फायनल आहे, याच्यामधून जे पण विनर असेल त्याचं फायनलमध्ये सिलेक्शन होईल.